श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप 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 स्वागत आहे। चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया। सुप्रभात। आज संडे आहे, सो त्यामुळे मी आता आवरून छान अशी तयार झालेली आहे आणि मला लागली भूक, सो मी खाते फोडणीचा भात। रात्रीचा असतो ऑफकोर्स आम्ही मिडल क्लास फॅमिलीतले ना, म्हणून रात्रीचा भात हा फोडणी देऊन आम्ही सकाळी खात असतो। तुम्ही खाता का कमेंट करून सांगा। आणि आज काहीतरी बनवायचं आहे स्पेशल, म्हणून मग आता मी फोडणीचा भात संपवते आणि मग नंतर काहीतरी स्पेशल बनवते। हेलो, हाउ आर यू? पीछे देखो, पीछे पीछे देखो, पीछे खतरा है, पीछे देखो, पीछे। आणि गॅस धुवत होती, त्याचबरोबर तिने तोंडाला मास्क पण लावला होता माझा बघून कालचा। आणि मग तिने आता तोंड दाखवत नाहीये मला, कारण तिने तोंडाला फेस पॅक लावून ठेवला होता, त्यामुळे। बनवणार आहोत आपण ढोकळा। त्यासाठी आपण घेतलंय कुकर, ते गरम करायला ठेवलं आणि त्यामध्ये टाकतोय मिक्स करून थोडंसं रेस्ट करेपर्यंत हे असं गरम गरम लगेच तयार करून ठेवायचं। आणि नंतर मग ही जाळी टाकते मी त्यात, आणि 1.5 वाटी मी बेसन पीठ घेतले, त्यामध्ये टाकलं मीठ, आणि मीठ टाकल्यानंतर त्यामध्ये थोडीशी चिमूटभर हळद पण टाकायची आहे। हळद टाकल्यानंतर मग पाणी ओतलंय 1 वाटी आणि मिक्स करून घेतलं ते। आणि परत दही पण टाकलं 2 चमचे, आणि त्यानंतर मग हे सगळं बॅटर मिक्स करून घेतलं। आता हे एका हातात मोबाईल आणि एका हाताने हे करत होते मी, त्यामुळे ती वाटीच गोल गोल फिरत होती। आणि त्यानंतर मग मी काय केलं, मिक्सरमधनं ते बारीक करून घेतलं आणि मिक्सरमध्येच थोडंसं मग एक रवा टाकला थोडासा, आणि त्यानंतर मग ते बॅटर बारीक करून घेतलं, मिक्स करून घेतलं व्यवस्थित। त्यानंतर ते परत वाटीमध्ये टाकलं। वाटीत टाकल्यानंतर वाटीत टाकून घेतलं, तेव्हा तोपर्यंत मी डब्यांना तेल लावून घेतलं। 10 मिनिटं ठेवलं ते बॅटर तसंच बिझनेससाठी पीठ ते। त्यानंतर मग 2 डब्यांना तेल लावून घेतलं। डब्यांना व्यवस्थित तेल लावून घ्यायचे, जेणेकरून ते चिकटणार नाही जास्त, असं त्या हिशोबाने सगळीकडे व्यवस्थित आणि तेल लावून घ्यायचं व्यवस्थित। हे बॅटर लावून घेतलं मी। 10 मिनिटं झाले बॅटर ठेवून, आणि त्यानंतर मग त्यामध्ये मी टाकलं इनो टाकून परत एकदा ते मिक्स करून घेतलं। इनो नंतर का टाकलं, कारण ते 10 मिनिटं पीठ भिजवायला ठेवलेलं ना, मग नंतर असं ते इनोचा प्रभाव निघून गेला असता, म्हणजे सोडा वगैरे आपण जे टाकतो ते फसफस होतं, ते त्याचा प्रभाव म्हणजे जेवढं लवकर फसफस होतं ते तेवढं लवकर ते शांत पण होतं। पण त्यामुळं ते जेव्हा डब्यांमध्ये टाकायचं ना मला, तेव्हा मी ते इनो टाकलं। आणि हे बघा तुम्ही, ते इनोमुळं कसं असं बबल्स आलेले त्याला ते। त्यानंतर आता हे जे मिश्रण आहे ते मी दोन्ही डब्यांमध्ये टाकून घेते। दोन्ही डब्यांमध्ये हे टाकून घेतलं। आणि हे कुकर गरम करायला ठेवलेलं मी अगोदरच, तर ते पाणी पण गरम झालेलं आहे। आणि हे बॅटर आता टाकून त्यात 2 डबे लावून ठेवणार मी। आणि 2 डबे लावल्यानंतर याला 15 मिनिटं मी असंच बिना शिट्टीचं कुकर लावले ते। 15 मिनिटं याला मी ठेवणार गॅसवर। एका वाटीमध्ये पाण्यात साखर मिक्स करून ठेवूया। टेस्ट केले म्हटल्यावर नंतर मग आपण जे भांडे करवतो मग ती घेण्याची जिम्मेदारी पण अशी असते। तर राणीने सांगितलं जेवढे भांडे बनवले तेवढे सगळं नीट व्यवस्थित आवरून ठेवायचं आणि गॅस पण नाही करायचं, कसं तुम्हाला सवय आहे। नाही तर एक रेसिपी गेली का सगळं किचन भरून ठेवायला खूप चांगला सवय असते तशी। उदाहरणार्थ माझी मम्मा मुलं तशीच असतात। तुमच्याकडे कोण असं करतं का?
मोटा कितना हो गया, एक्सरसाइज कर ही लगे मैं मोटा कितना हो गया। आणि ही कोथिंबीर मी चिरून घेतलेली आहे. कोथिंबीर चिरून झाली, सगळं झालं तोपर्यंत मम्मीकडे फेरी मारली. मम्मी ते उपसत होती आणि मग आता ढोकळ्याचं सगळं झालेलं आहे. कुकर वगैरे ते डबे वगैरे बाहेर थंड होण्यासाठी ठेवले होते मी. त्यानंतर मग आता तडका देण्यासाठी मी एक पातेलं घेतलं, त्यात तेल, मोहरी, मिरची आणि 4 मिरच्या, कढीपत्ता टाकलेला आहे. काढला मी तो मिक्सर मध्ये आणि हे इथे डब्बा काढून ठेवला होता गाय थंड होण्यासाठी. आणि त्यानंतर मग आता हे कट लावून घेऊया, कट करून घेणार. आता एका हातात मोबाईल आहे, एका हातात सूर्य आहे. कट करायला ते व्यवस्थित जमत नव्हतं मला, पण तरी मी प्रयत्न केला, कारण माझ्याकडं म्हणजे ऑप्शन नव्हतं ना. आता एका हाताने व्हिडिओ बनवणं आणि एका हाताने कट करणं गरजेचंच होतं. जसं जमल तसं केलेलं आहे मी ते. आणि त्यानंतर आता हे कट केलं बघा, सूर्याला काही चिकटत नाही, व्यवस्थित सगळं झालेलं आहे. आणि आता कट करून घ्यायचं डब्यामध्येच, म्हणजे व्यवस्थित सगळे तुकडे होतात, अंदाज बरोबर येतो. डब्यामध्ये म्हणजे कुकरमध्ये जेव्हा मी डब्बा ठेवला होता ना, खाली पाणी मोबाईलमुळे तो जेव्हा उकळी येते तेव्हा ते एका साईडने थोडंसं भांडं ते बहुतेक खालीवर झालं असेल, म्हणून त्यामुळे एका साईडने तो ढोकळ्याचं जो होता बेटर ते एका साईडने खूप सारं फुगलं आणि एका साईडने थोडंसं म्हणजे जसं बॅटर पळालं तसं ते फुगलं ते. आणि त्यावर मग मी साखरेचं पाणी वगैरे टाकून घेतलं, मग जे मगाशी करून ठेवलेलं होतं ना ते, आणि फोडणी होतं केलेली ती टाकून घेतली सगळीकडे, व्यवस्थित पसरवली ती पण. आणि त्यानंतर मग आपण जी चिरून ठेवलेली कोथिंबीर होती ती पण टाकूयात आता यावर, कारण कोथिंबीरशिवाय काहीच मजा नाही त्याला. त्यासाठी फोडणी व्यवस्थित सगळीकडे पसरवून घेतली. आणि हे अशी भुरभुर कोथिंबीर आता सगळीकडे पसरवून टाकणार. कोथिंबीर टाकल्याशिवाय ढोकळ्याला काहीच चव नसते. फक्त एक चेक करून टाकायची की कोथिंबीर कडू नसावी, नाहीतर मग सगळंच पोऱ्या वाजून जाणार. काही काही असतात शेळी कोथिंबीर अजिबात नाही टाकायची आणि ताजीच टाकायची. आणि हे मी एका हातात मोबाईल पुन्हा एकदा आणि एका हाताने हे काढण्याचा प्रयत्न करत होते, ते निघत नव्हतं. त्यामुळे मग मी परत काय केलं, मोबाईल ठेवला थोड्या वेळ आणि हे सगळं व्यवस्थित असा ढोकळा काढून घेतला ताटामध्ये, जेवढा बसेल तेवढा. आणि त्यानंतर मग आता प्रत्येक गोष्ट खायच्या अगोदर आम्ही स्वामींना दाखवत असतो, त्यामुळे आता हा ढोकळा पण केलेला तो पण पहिल्यांदा स्वामींना खाऊ घालणार, नंतर आम्ही टेस्ट करणार. पहिले स्वामी टेस्ट करणार, नंतर आम्ही टेस्ट करणार. कोणती पण गोष्ट असो ते आम्ही पहिले स्वामींना टेस्ट करायला सांगतो आणि नंतर आम्ही करतो. श्रीकृष्णांना पण आणि मठ्ठा बनवला होता, तो पण स्वामींना टेस्ट करायला दिलेला. मठ्ठ्याची रेसिपी या व्हिडिओमध्ये मी टाकलेली नाहीये, ती पुढच्या म्हणजे उद्याच्या ब्लॉगमध्ये टाकेल मी ती रेसिपी, आणि तेव्हा तुम्ही तो व्हिडिओ बघा. आणि तुम्ही माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, आणि कसा माझा ढोकळा झाला हे पण कमेंट करून सांगा. आता हे टेस्ट करतोय आम्ही सगळे. इथे मी अजून केलेलं नाहीये, पहिले राणी देवीने टेस्ट केला, नंतर मम्मी देवीने केला, आणि आता मी करणार आहे टेस्ट. आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. सगळ्यांनी आपापली काळजी घ्या. उन्हाळा लागलाय, तुम्ही पण मठ्ठा करून प्या आणि मला सांगा, कमेंट करून सांगा की मी पण बनवला म्हणून. आणि हे आता ढोकळ्याचं पण मी टेस्ट करून पाहते. ढोकळा पण एकदम मस्त झाला होता.